भविष्य आणि भाकीत 24 ते 30 डिसेंबर 2025. या घटना घडणार. राजकीय क्षेत्रात मोठे फेरबदल, महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती बदलण्याची शक्यता. आर्थिक क्षेत्रात मोठ्या घडामोडी. शेअर मार्केट, सोन्या चांदीच्या दरांमध्ये तेजी. दहशतवादी कारवाया, मोठे दहशतवादी पकडले जातील. 29 डिसेंबरच्या सायन मकर कुंडलीमध्ये सिंह लग्न उदित असून रवी चंद्र मंगळ षष्ठ स्थानात आहेत. पंचमात बुध शुक्र, सप्तमात प्लुटो, अष्टमात शनी नेपच्यून राहू, धनस्थानी केतू, दशमान हर्षल, व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती आहे. डिसेंबर ते मार्च या काळात मोठे बंद निदर्शन होतील. विरोधी पक्ष आक्रमक होऊन सरकार विरोधात मोठी निदर्शन करतील. षष्ठातील रवी मंगळ योगामुळे या काळात दहशतवादी कारवाया, स्फोटक वजा घटना होण्याची शक्यता आहे. प्रमुख शहरे, धार्मिक स्थळे, प्रमुख व्यक्तींना या काळात मोठा धोका संभवतो. या काळात मोठी विमान दुर्घटना संभवते. व्ययस्थानातील गुरुमुळे सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या 3 महिन्यांत संभवतात. व्ययातील गुरुमुळे मोठ्या व्यक्तीचे आजारपण, तुरुंगवास यांसारख्या घटना संभवतात. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. राजकीय आणि आर्थिक स्थिती. दशमातील हर्षलमुळे राजकीय क्षेत्रात मोठ्या अनपेक्षित घटना या काळात संभवतात. मोठ्या पदावरील व्यक्ती बदलण्याची शक्यता असून मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यामध्ये बदल होण्याची शक्यता राहील. मोठ्या पदांवरील व्यक्तिमंत्री यांचे राजीनामे होतील. नवीन व्यक्तींची उच्च पदांवर नियुक्ती होतील. या 3 महिन्यांत आर्थिक क्षेत्रात मोठे बदल अनुभवास येतील. परदेशातील व्यापार, आयात निर्यात वाढण्याची शक्यता आहे. परदेशातील व्यापारावरील निर्बंध हटण्याची शक्यता असून व्हिसा, पासपोर्ट, परदेश गमन प्रक्रिया सुलभ होईल. विमान प्रवासातील गोंधळ थांबून विमान सेवा पूर्ववत होईल. शेअर मार्केटमधील तेजीचा कल कायम राहील. सोन्या चांदीचे भाव विक्रमी पातळीवर जातील. मोठे गुन्हेगार, दहशतवादी पकडले जातील. पोलीस लष्कराला मोठे यश मिळेल. शत्रू देशांकडून आगळीक झाल्यास जशास तसे प्रत्युत्तर लष्कराकडून दिले जाईल. साप्ताहिक विशेष घडामोडी. 20 ते डिसेंबर 26 सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक विषय गाजतील. कुंभमेळ्याच्या आयोजनावरून वादविवाद रंगतील. झाडे तोडण्याच्या निर्णयाला मोठा विरोध वाढेल. मंदिरे, धर्मगुरू, धर्मादाय संस्था यांविषयी मोठे निर्णय होतील. अष्टमातील शनी, राहू, नेपच्यून योगामुळे कडाक्याची थंडी पडेल. या योगामुळे या काळात नीचांकी तापमानाची नोंद, अनेक ठिकाणी बर्फवृष्टी, गारांचा पाऊस किंवा अवकाळी पावसाने जीवितहानी, वित्तहानी संभवते. आत्महत्या व गूढ मृत्यूच्या प्रमाणात वाढ होईल. मोठी विमाने, जहाजे यांची दुर्घटना संभवते. मोठ्या व्यक्तींच्या आत्महत्या किंवा गूढ मृत्यूच्या घटना संभवतात. या काळात प्रमुख व्यक्ती, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती, मंत्री कायदेशीर अडचणीत किंवा वादविवादात अडकतील. या क्षेत्रातील व्यक्तींना शिक्षा किंवा तुरुंगवास संभवतो. कला आणि क्रीडा क्षेत्र. स्त्री वर्ग व कलाकारांसाठी हा काळ उत्तम राहील. कलाकारांचे गौरव, मान सन्मान होतील. नवीन चित्रपटांना मोठे यश मिळेल. लेखक, साहित्यिकांचे गौरव होतील. साहित्य संमेलनाला मोठा प्रतिसाद मिळेल. खेळाडूंसाठी हा काळ अनुकूल राहील. मात्र या काळात साथीचे विकार, संसर्गजन्य विकार, विषारी वायुगळती, विषबाधा यांसारख्या घटनांमधून सामूहिक हानी होण्याची शक्यता वाटते. खेळाडू, कलाकारांचे गौरव, मान सन्मान होतील. स्पर्धा, संगीत, मनोरंजन यांचे भव्य आयोजन होतील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन राशीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.